सर्वाधिक संख्या बळानुसार शिवसेनेचे या ठिकाणी 4 स्वीकृत नगरसेवक, त्याचबरोबर परिवहनचे 5 सदस्य जाणार आहेत. त्यामुळे शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब तथा खासदार नरेंद्रजी मस्के साहेब यांच्या आदेशानं या ठिकाणी सन्माननीय अशा कार्यकर्त्यांचा सन्मान राखून या ठिकाणी जी नावं या ठिकाणी दिलेली आहेत त्या सगळ्या सदस्यांचं नामनिर्देशित पत्र भरण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे. आणि निश्चित स्वरूपात मला असं या ठिकाणी सांगायचं आहे की प्रत्येकाला या ठिकाणी संधी मिळणार आहे. म्हणजे पत्र देतानाच असं सांगितलंय सन्माननीय मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेबांनी की प्रत्येक कार्यकर्ता हा प्रत्येक घटकाच्या बरोबर काम करतो, तर त्याला न्याय दिला पाहिजे. आणि म्हणून स्वीकृत सदस्य आणि परिवहन सदस्य यांना एक मर्यादित वेळ या ठिकाणी दिलेली आहे. त्यांनी आपल्या कामाची चुणूक या ठिकाणी दाखवायची, पक्ष संघटना वाढवायचे, त्याचबरोबर जनतेच्या हिताची कामं सुद्धा या ठिकाणी करायचे. किंवा आपण या ठिकाणी विरोधी पक्षाच्या भूमिकेत आहोत, तर ती भूमिका निभवताना पक्ष सुद्धा पाहिला पाहिजे आणि पक्षवाढी करता त्यांनी प्रामाणिक प्रयत्न केले पाहिजे. आणि म्हणून स्वीकृत नगरसेवकाला एक मर्यादा या ठिकाणी दिलेली आहे, त्या मर्यादेत त्यांनी काम करायचं. निश्चित स्वरूपात जे या ठिकाणी निवडणूक लढले नाहीत अशांना या ठिकाणी जे पराभूत झाले त्यांना पक्षाने या ठिकाणी संधी दिली नाही. त्यामुळे जे नवीन चेहरे या ठिकाणी आहेत त्यांना, नवीन तरुणांना या ठिकाणी निश्चित स्वरूपात पक्षाने संधी दिली. आणि जे उमेदवारीपासून वंचित राहिलेत आणि त्यांनी या ठिकाणी काम करून पॅनल निवडून आणलेला आहे अचानक सुद्धा या ठिकाणी सन्मान केला. पाहण्याचा दृष्टिकोन प्रत्येकाचा वेगळा असतो. या ठिकाणी कदाचित पक्षश्रेष्ठीनं ते बॅलन्स आहे की नाही हे सांगितलं नाही, पण कार्यकर्ता त्यांनी या ठिकाणी घेरलेला आहे. आणि किंबहुना तो कार्यकर्ता ऐरोली विधानसभेचा असेल, कदाचित ऐरोली विधानसभा या ठिकाणी स्ट्रॉंग करायची असेल आणि विधानसभेवर भगवा फडकवायचा असेल, हा कदाचित हेतू या ठिकाणी पक्षश्रेष्ठीचा असू शकतो. परंतु या ठिकाणी काम करताना काम ज्यांनी केलेलं आहे आणि प्रयत्नांची पराकाष्ठा करून शिवसेनेचा ध्वज या ठिकाणी फडकवलाय आणि ज्याला संधी मिळाली नाही अशाला निश्चित स्वरूपात न्याय या ठिकाणी दिलेला आहे. आणि परिवहनमध्ये तीच प्रक्रिया या ठिकाणी पाहायला मिळते. म्हणून मनापासून धन्यवाद देईन एकनाथजी शिंदे साहेबांना आणि खासदार नरेश मस्के साहेबांना की त्यांनी समतोल या ठिकाणी राखलाय आणि कार्यकर्त्यांना संधी दिलेली आहे. निश्चित स्वरूपात कालावधी ठरवलेला आहे, पण तो 2.5 वर्ष आहे किती आहे ते या ठिकाणी पक्षश्रेष्ठीने आम्हाला आदेश देताना सांगितलं नाही. परंतु प्रत्येकाला संधी मिळाली पाहिजे आणि प्रत्येकाने काम केलं पाहिजे. आणि काम करताना आपल्याला भविष्यात निवडणूक सुद्धा लढवायची आहे आणि त्याकरता त्या पदाचा तुम्ही वापर करायचा आहे, हे सुद्धा संदेश या ठिकाणी पक्षश्रेष्ठीने दिलेला आहे. त्यामुळे काम करताना त्या ज्यांनी पद या ठिकाणी घेतलेले आहेत त्यांना तर मी विनंती करेनच, परंतु पक्ष हा सगळ्यात महत्वाचा आहे.